नमस्कार, आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काही ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरतून आहे. वडोलगाव येथे त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या जयंतीची औचित्य साधून यशोदा सामाजिक संस्थेच्या वतीने महाआरोग्य शिबिर संपन्न. उल्हासनगर 3 मध्ये सेंट जोसेफ शाळेजवळ ओटी सेक्शन वडोलगाव येथे शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य महाआरोग्य शिबिर आणि अन्नदानाचे आयोजन यशोदा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी केले होते. तसेच या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन अंबरनाथ पश्चिमचे पोलीस निरीक्षक क्राईमचे किशोर शिंदे सर यांच्या हस्ते झाले. तसेच या शिबिरात कॅन्सर, डायलिसिस, मेंदू आणि हृदय, किडनी स्टोन आणि डोळे तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासणीचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला. तसेच या शिबिरात अंबरनाथचे पोलीस गोपाळ पारधी, डॉक्टर मुळे, ॲडव्होकेट कोळी, यशोदाबाई जाधव, रंजनाताई जाधव, शंकर जाधव, प्रियांका ताई फंडा, मायाताई कांबळे, रेखाताई उबाळे, सुजाताताई घोडके, आशाताई सोनवणे, समाजसेवक राजेश फटके, आतिश चव्हाण, रोहित जाधव, गौतम गायकवाड, मिलिंद जाधव, देवानंद कांबळे यांच्यासह डॉक्टर लाईव्ह केअरचे हॉस्पिटलचे टीम आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मथुराबाई बलिराम जाधव. फोन नंबर सांगा तुमचा. अजून कोणाचा असेल ते वाचा. क्लिअर आहे. बटर का प्रिंटिंग है विधान आज माता रमाबाई आंबेडकर यांची 127वी जयंती संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर देशभरात आज थाटामाटामध्ये साजरी होत आहे. आणि त्याचंच औचित्य साधून एक स्तुत्य कार्यक्रम म्हणून उल्हासनगर शहरातील वडोलगाव या ठिकाणी आमचे यशोदा सामाजिक संस्थेचे प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट किरणजी जाधव यांनी या विभागामध्ये या जनतेसाठी या विभागातील एक मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. आपण बघता सकाळपासून या शिबिरासाठी गेल्या अनेक शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतलेला आहे. आज आपण बघतो शहरामध्ये आज आरोग्याची समस्या मोठ्याने उपस्थित होत आहे आणि याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. परंतु सामाजिक संस्थेच्या माध्यमातून असं मोफत आरोग्याच्या शिबिराचं आयोजन करणं एक औचित्य जनतेसाठी एक मोठं एक चांगलं स्तुत्य कार्यक्रम आहे. आणि त्याच निमित्ताने आज या शहरामध्ये विभागामध्ये काम करत असताना ॲडव्होकेट किरणजी जाधव आज गेल्या अनेक वर्षांमध्ये अशी स्तुत्य कार्यक्रम या विभागामध्ये करत आहे. यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. काय सांगाल याच्याबद्दल? आज आपण वडोलगाव येथे आमचे मित्र किरण जाधव यांनी त्यांच्या मार्फत यशोदाबाई फाउंडेशनतर्फे माता रमाई यांचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, जयंती साजरी होत आहे आणि ते जयंतीनिमित्त त्यांनी वडोलगावामध्ये जे मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे हा खरोखर या दिवशी वाखाणण्यासारखा उपक्रम आहे. किरण जाधव हे आमचे फार वर्षापासूनचे मित्र आहेत आणि वडोलगावात त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम हे चालूच असतात. मी शहरात आता जवळजवळ ही 4थी जयंतीचा भेट देत आहे. तर मी बघितलं असं की वडोलगावातलं वातावरण आजच्या दिवशी या जयंतीनिमित्त अत्यंत धार्मिकरित्या दिसून येत आहे. इथला जे मेडिकल कॅम्प आहे याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. या मेडिकल कॅम्पला जास्तीत जास्त लोकांनी हजेरी लावावी अशी पण त्यांना विनंती करतो. आणि किरण जाधव यांनी जो उपक्रम राबविलेला आहे, प्रत्येक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली, रमाई जयंती झाली, शिवजयंती झाली, असे जे मोठे उत्सव येतात त्या उत्सवात ते भाग घेतात आणि आपल्या मातोश्रींच्या नावाने जे फाउंडेशन सुरू आहे त्या फाउंडेशनमार्फत ते कार्यक्रम राबवत असतात. सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय. सदरील मी यशोदा सामाजिक संस्था या संस्थेचा मी अध्यक्ष व संस्थापक असून या संस्थेच्या माध्यमातून आपण आज धार्मिक व इतर कार्य आपण केलेले आहे. हे इतर कार्य करत असताना सदरील आपल्या गावातील इतर लोकांचे आरोग्य हे हालाकीचे असल्या कारणास्तव इतर लोकांची गुरुगरीब परिस्थिती आणि ते हॉस्पिटलला जाऊ शकत नाही. त्याच अनुषंगाने मी लाईफ केअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. आज रमाई जयंतीच्या निमित्त इथं महाआरोग्य शिबिराचा आपण आयोजन करण्यात आलेलं आहे.